घातपात प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची चौकशी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। घातपाताचा कट चेष्टेचा विषय नाही, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घालावं असं सुद्धा जरांगे म्हणाले। अजित पवार यांनी धनंजय मुंडेंवर पांघरून घालणं कमी करावं असं देखील जरांगे म्हणाले। मुंडेंची चौकशी झाली नाही तर 2029ला महागात पडेल असंही जरांगेंनी सांगितलं। धनंजय मुंडे आता लपू नका, नार्को टेस्टसाठी अर्ज करा असंही जरांगे म्हणालेले आहे। याविषयी गांभीर्याने जर घेतला तर ठीक आहे, कारण मराठ्यांना खूप चौताळलेले आहेत, परंतु आम्ही सगळ्यांना शांत केले कारण आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे। आमचे पोलीस अधीक्षक साहेब जे येतं की बन्सल साहेब, ते खरंच त्यांचं जे आडनाव आहे बन्सल साहेब हे खूप उंचीवरती नेणार आहेत आणि ते नेण्याची त्यांना नेलंच त्यांनी पाहिजे, कारण त्यांच्या हातात ही इतका मोठा तपास आता आला आहे, इतके यांनी आत्तापर्यंत लोक मारलेले आहेत, याचा बिमोड करण्याचं काम सुद्धा आता बन्सल साहेबांनी केलं पाहिजे। फडणवीस साहेबांच्या बद्दल बोललो तर आरक्षणाच्या बद्दलच बोललो असतो, शिंदे साहेबांबद्दल बोललो तर आरक्षणाच्या विषयातूनच बोललो असतो, अजितदादांच्या बद्दल बोललो असतो तर आरक्षणाच्या विषयातून बोललो असतो, परंतु या विषयात आम्ही आणखीन बोललेलो अजितदादा तुम्हाला नाही। त्याचं कारण असं की तुम्ही आता त्याच्यावर पांघरून घालायचं जरा कमी करा। नसता तुम्हाला वाटत असन सत्ता आहे आमका आहे तमका आहे, 2029ला तुम्हाला इतकं महागात पाडील मी की पुन्हा मग ते बोलता सोय नाही, कारण तुम्ही ज्या लोकांकडे लोकच नाहीत असे लोक घेऊन संघ पाळताय, मराठ्यांच्या विरोधात काम करताय, ते घातपात करायला लागलेत आणि त्यांची पाठराखण करणार।